हाय टीम, माझं नाव फिरोज मुल्ला. मी DG1 अंजुफाटामध्ये काम करतो. मी आज तुम्हाला टॉप लोड आणि फ्रंट लोड या दोन्ही मशीनमध्ये जे मेजर फरक असेल त्याच्याबद्दल थोडंसं जाणकारी देणार आहे. या दोन्हीमध्ये काय फरक असेल ते तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे. याच्यामध्ये ही टॉप लोडची मशीन असेल. टॉप लोड मशीनमध्ये जर बघायला गेलात ना, वॉश क्वालिटी तुमची जर बघता, ड्रम क्वालिटी जी असेल ना, कापड जे असतील तुमचे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या टाईपने कापड तुमचे वॉश होतील. आणि दुसरा जर बघायला गेला तर याचं RPM स्पीड जर बघता ना तुम्ही, 700 ते 800 RPM स्पीड भेटेल तुम्हाला. अदरवाईज याच्यामध्ये जर बघायला गेला तुम्ही तर तुमचे ड्राय क्वालिटी, जे कापडाची ड्राय कॅपॅसिटी क्वालिटी असेल ना, अप टू 70% तुमचे कापड याच्यामध्ये ड्राय होणार. आणि ही जर मशीन बघता, ही फ्रंट लोडची मशीन आहे. तर यामध्ये जर बघायला गेला तर हे जे डोअर असते समोरनं तुमचं ओपन होणार. तर यामध्ये जर मेजरली फरक जर बघायला गेला तर हे टंबल वॉश असतो. टंबल वॉश म्हणजे 360 तुमचं ड्रम याच्यामध्ये फिरणार. ज्या प्रकारे हा ड्रम फिरेल तर कापड जर बघता ना तुम्ही, वरनं खाली आपटणार. तर याच्यामध्ये कापडाची वॉश क्वालिटी चांगली भेटेल. तुमच्या कॉलर कप हे दोन्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये धुवून भेटतील. दुसरी गोष्ट जर बघायला गेला तर याची RPM स्पीड तुम्हाला 1200 ते 1400 RPM स्पीड तुम्हाला याच्यामध्ये भेटणार. आणि याच्यामध्ये जर कापड जे ड्राय बघता तुम्ही, अप टू 90% तुमचे कापड याच्यामध्ये ड्राय होऊन भेटणार. अदरवाईज जर बघायला गेलं तर याच्यामध्ये पाण्याचं जे लेवल असेल, पाण्याचं म्हणजे वॉटर लेवल पण कमी असणार. म्हणजे कमीत कमी पाणी ही मशीन घेणार आणि वॉश क्वालिटी तुम्हाला चांगलं भेटेल. अदरवाईज जर बघायला गेलं तर तुमचं कसं असणार माहिती आहे का, कॉम्पॅक्ट मशीन आहे. या मशीनपेक्षा, टॉप लोड मशीनपेक्षा ही मशीन थोडीशी बेटर असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला हा मेजरली दोन्ही फरक असेल. थँक्यू सर.